तमिळ भाग जो आहे आपला खालचा जाफना वगैरे त्या भागातनं फार मोठ्या प्रमाणावर निर्वासित भारतामध्ये यायला लागलेले, कारण तिथे जगणं अशक्य झालेलं आहे. इतक्या टोकाला श्रीलंकेची परिस्थिती गेलेली आहे. तर ज्यावेळी भारतीय बाजार त्या कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड खाली आला, शेअर बाजार, त्यावेळी चीनच्या गुंतवणुकीला आडकाठी केली होती आपण. याचं कारण त्यांनी जर भारतीय कंपन्यांवर त्या शेअर ताबा घेतला तर कदाचित आपण सुद्धा त्यांच्या हातात जाऊ. सेंद्रिय शेती ही कितीही चांगली असली तरी ही एका दमात करण्याची गोष्ट नाही. जगाच्या पाठीवर भारत हा तुलनेने खूप लवकर उभा राहिलेला देश आहे. कोरोनानंतर भारताच्या हातात एक हत्यार आहे. ते हत्यार असं आहे की IT इंडस्ट्री. सर, आपण आत्ता सगळी चर्चा युक्रेनविषयी केली, तसंच दोनदा जो उल्लेख झाला, एक पहिला चीनचा आणि दुसरा श्रीलंकेचा. श्रीलंका आपला शेजारी देश आहे आणि तिथली जवळपास आर्थिकदृष्ट्या डबघाईला अर्थव्यवस्था आली. आज सकाळी मी आपल्या मुलाखतीच्या आधी बघत होतो तर तिथले पेपर प्रिंट करणं थांबवलं. एवढी आर्थिक टंचाई आहे. रात्रीतनं काय 45% चलन कोसळलंय. तर हे सगळं नक्की काय घडतंय आणि त्याचा आपण अर्थ काय घ्यायचा? काय झालंय, श्रीलंकेचे पैलू खूप वेगवेगळे आहेत. त्यातलं पेपर म्हणजे तुम्ही म्हटलात पेपर निघाले नाही, मुलांच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. राईट. कारण पेपरच नाही आहेत वापरण्यासाठी. आणि तो पेपर भारतात येत असेल तर भारताला देण्यासाठी पैसे नाही आहेत त्यांच्याकडे. चीनमधून येणार असेल तर चीनला देण्यासाठी पैसे नाही आहेत. त्यामुळे मुलांच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. आणि अगदी 2-3 दिवसापूर्वी तमिळ भाग जो आहे आपला खालचा जाफना वगैरे त्या भागातनं फार मोठ्या प्रमाणावर निर्वासित भारतामध्ये यायला लागलेले, कारण तिथे जगणं अशक्य झालेलं आहे. इतक्या टोकाला श्रीलंकेची परिस्थिती गेलेली आहे. अर्थात ती आज जे समोर चित्र दिसतं आहे ते वरवरचं चित्र आहे. त्याचा डीप रुटेड त्याचे जे कॉज आहेत ते साधारण असे आहेत. तर त्यातले पहिली गोष्ट म्हणजे 26 वर्ष श्रीलंकेला तो जो सिव्हिल वॉर करावं लागलं. त्याच्यानंतर श्रीलंकेने त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे. मग त्याच्यात मतमतांतर आहेत. पण त्यातलं पहिलं मत असं आहे की आता लिटरसी रेट हा श्रीलंकेमध्ये साधारण काय 98% वगैरे आहे. म्हणजे भारतापेक्षा कितीतरी जास्त. किंवा शिक्षण मोफत आहे किंवा काही थोडं किरकोळ घेत असतील. तर ह्या ज्या गोष्टी श्रीलंकेने फार पूर्वीपासून केल्या त्याच्यातनं असं झालं की त्यांनी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेली नाही फारशी. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायला त्यांनी अलीकडे सुरुवात केली आणि ती पण चीनच्या मदतीने केली. आता चीनने त्यावेळी काय केलं की भारतीय उपखंडामध्ये आपलं प्राबल्य राहावं याच्यासाठी चीनने जशी नेपाळला मदत केली तशी ती श्रीलंकेलाही केली. अर्थात 1955लाच श्रीलंकेशी पहिला करार झालेला आहे चीनचा आयात निर्याती संबंधातला, रबरची आयात निर्यात या स्वरूपातला. पण पुढच्या काळामध्ये एक बंदर उभारण्याचं त्यांनी चीनने कर्ज दिलं किंवा इतरही पायाभूत सुविधेसाठी कर्ज दिलं. आणि ते इतकं प्रचंड झालं की श्रीलंकेला त्यातनं पैसे म्हणजे त्याच्यातनं जो परतावा म्हणतात तो परतावा मिळण्याच्या आधीच त्याच्या रिपेमेंटचा काळ आला. आणि ते रिपेमेंट काही करू शकत नाही. आता $36 अब्ज एवढं कर्ज श्रीलंकेवर आज आहे जगाचं. त्याच्यातलं जागतिक बँकेचं आहे, चीनचं आहे, भारताचं आहे, जपानचं आहे. हे प्रमुख कर्जदार आहेत. आणि IMFकडे श्रीलंकेने गेलं पाहिजे अशी गरज निर्माण झालेली आहे. पण IMFकडे श्रीलंका का जाऊ शकत नाही? कारण श्रीलंका स्वतःच्या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये बदल करू इच्छित नाही. हे त्याचं कारण आहे. कारण IMFची अट आहे की तुम्ही जर टॅक्स स्ट्रक्चरमध्ये म्हणजे टॅक्स वाढवला नाही देशातला तर तुम्हाला IMF मदत करत नाही. त्याचं कारण त्याच्यावर तुमच्या देशाचं आर्थिक स्थैर्य अवलंबून असतं. तर ते श्रीलंका गेली काही वर्ष करत नसल्यामुळे श्रीलंकेला IMF कडनं काही मिळत नाहीये. आणि आता कदाचित पुढच्या 2-3 महिन्यामध्ये अशी वेळ येईल कारण त्यांच्याकडे आता अक्षरशः 15 दिवस 20 दिवसाचाच परकीय चलनाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे ते तेलही आयात करू शकत नाही. आत्ता अशी परिस्थिती आहे की भारतीय ज्या सरकारी कंपन्या तेल कंपन्या त्यांनी तिथल्या तेलाच्या साठ्याचं नियोजन करायचं घेतलेलं आहे. म्हणजे तमिळ त्या जाफना भागामध्ये भारतीय कंपन्यांच्या रेग्युलर टाक्या बांधण्याचं काम सध्या सुरू आहे. कारण तो पुढे नियमन हे भारतालाच करावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण परवा तिथे पेट्रोल पंपावर रांगा लागल्या, पेट्रोल मिळेना असं झालं. म्हणजे किंमत लांबची गोष्ट आहे
की बरोबर. महाग आहे ही लांबची गोष्ट आहे. त्यामुळे तिथे काय 2-4 काय माणसं त्या रांगेमध्ये राहून मृत्युमुखी पडली किंवा मिळेनासेच झालेलं आहे. त्यामुळे बस त्यांनी बंद केलेल्या आहेत, रेल्वे थांबवलेल्या आहेत डिझेलवरच्या. या सगळ्या गोष्टी त्या देशाला कराव्या लागल्या आहेत. त्याचं एक कारण असंही आहे इमिजिएट, की कोरोनाच्या काळामध्ये श्रीलंकेचं पर्यटन पूर्णपणे थांबलं. राईट. म्हणजे कोणीच पर्यटन आलं नाही आणि GDP मध्ये श्रीलंकेतल्या पर्यटनाचा वाटा 10% आहे. अच्छा. मग तो फार मोठा आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण श्रीलंकेची ही स्थिती होण्याचं ते आहे त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगवर दिलेला प्रचंड भर. इतका भर दिला की त्यांनी खताची विक्रीच बंद करून टाकली. अच्छा. श्रीलंकेमध्ये आता खतच मिळत नाही, रासायनिक खतच मिळत नाही. त्याचा परिणाम असा झाला की 2021 मध्ये आणि आत्ता 22चे काही दिवस शेतीचं उत्पादन 50% कमी झालेलं आहे. अरे बापरे. आता 50% शेती उत्पादन कमी होणं ही किती गंभीर गोष्ट असू शकते याची आपण कल्पना करू शकतो. त्यामुळे तिथे अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा आहे सध्या. महागाई 20%वर पोहोचलेली अन्नधान्याची, खाण्याच्या पदार्थांची 20%वर पोहोचलेली आहे. म्हणजे काय परिस्थिती तिथे असेल याची आपण कल्पना करू शकतो. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पर्यटन पूर्णपणे थांबलं. दुसरं म्हणजे सेंद्रियच शेती केली पाहिजे असा दंडक केल्यामुळे आणि अचानक केल्यामुळे त्याची शेतीचं वाईट परिस्थिती निर्माण झाली. तिसरं म्हणजे चीनकडनं जे प्रचंड कर्ज घेतलं पायाभूत सुविधांसाठी त्याचं रिपेमेंट श्रीलंका आता करू शकत नाही. आणि आता ताजी माहिती अशी आहे की मूडीज यांनी आणि त्या सगळ्या संस्था आहेत त्यांनी श्रीलंकेला जंक याच्यामध्ये टाकलेलं आहे. अरे बाप. याचा अर्थ आता डिटोरेशन आणखी वाढणार आहे. कारण जंकमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला कर्जच मिळू शकत नाही कुठून. भारताने परवा $1 अब्ज मदत दिली. म्हणजे मदत दिलेली नाही पण एक ॲडजस्टमेंट केलेली आहे की तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही $1 अब्ज मधनं काही डॉलर वापरू शकता अशी व्यवस्था भारताने केलेली आहे. याचं कारण शेवटी शेजारी देश आहे, वर्षानुवर्षाचे संबंध आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आता श्रीलंका त्याला कसं मॅनेज करतो. लोकसंख्या कमी आहे फार, 2,20,00,000 लोकसंख्या आहे. म्हणजे भारताची तुलना होऊ शकत नाही. आकार मर्यादित आहे. श्रीलंकेचा आकार एवढा छोटा आहे की आपला पुणे, ठाणे, मुंबई म्हणजे श्रीलंका आहे. त्यामुळे देश मोठा असेल आपल्यासारखा देश तर आपल्याला कंट्रोल करणं हे फार जड जाईल अशी परिस्थिती आली तर. पण श्रीलंकेला ते केलं जाऊ शकतं. याचं कारण मर्यादित लोकसंख्या आहे आणि सुदैवाने शिक्षित नागरिकांची संख्या खूप आहे. श्रीलंकेने आतापर्यंत इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं असलं तरी साऊथ एशियामध्ये सगळ्यात चांगला मानांकन असलेला तो देश आहे आतापर्यंतचा. आता या आर्थिक संकटाचा जर अतिशय विपरीत परिणाम झाला तर त्याचा उपयोग काहीच होणार नाही. खरं म्हणजे ती वेळ येऊ नये अशी आपण प्रार्थना करूयात. पण आत्तापर्यंत श्रीलंकेचं जी ग्रोथ रेट आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या अतिशय उत्तम पद्धतीने पुढे गेलेल्या आहेत आणि कंट्रोलमध्ये. अर्थात अशासाठी भारतासारखा शेजारीही लागतो. म्हणजे जसं नेपाळचं उदाहरण आहे, जसं आपल्या भूतानचं उदाहरण आहे, बांगलादेशाचं उदाहरण आहे. हे सगळे देश आज भारतावर अवलंबून आहेत. भूतानला आपण ऑइल देतो म्हणून भूतान शांतपणे करू शकतो, बांगलादेश ते करू शकतो, नेपाळ करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण श्रीलंकेला या संकटातनं बाहेर निघणं हे श्रीलंकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे पुढच्या काळात. तर यातले जे वेगवेगळे फॅक्टर आहेत त्यातल्या एका फॅक्टरची मला क्युरियोसिटी आहे, तो म्हणजे हा चीनचा नवीन वसाहतवाद आहे का? सगळीकडे जायचं, कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी कर्ज द्यायची, ती कर्ज फेडता येणार नाही हे त्यांना माहीत असतं आणि मग तो देशच बळकवायचा. कारण असं काहीसं आफ्रिकन कंट्रीजमध्ये झाल्याचं मी काही प्रमाणात वाचलं होतं. तर हा खरंच चीनचा नवा वसाहतवाद आहे का? यानं बर्बाद होत आहेत का देश आणि याचं फ्युचर काय? निश्चितपणे आहे. हे आर्थिक एक प्रकारचं आक्रमणच आहे. म्हणजे आफ्रिकेमध्ये तर ती गोष्ट झालेलीच आहे. आफ्रिकेमध्ये सगळे उद्योगधंदे त्याच्यामध्ये जो त्यांचा शेअर आहे चीनचा तो प्रचंड वाढलेला आहे. किंवा पाकिस्तानमध्ये जे झालेलं आहे की पाकिस्तानमध्ये चीन नागरिकांची वेगळी वसाहत SEZ मध्ये बसवलेली आहे आणि तिथे फार मोठ्या प्रमाणावर संघर्ष अधूनमधून उफाळून येतात. कारण तिथे पाकिस्तानी नागरिकांना प्रवेश नाही आहे काही ठिकाणी. अच्छा. तर हे आता ज्यावेळी सार्वभौम देश आपण म्हणतो त्याच्या विरोधात आहे सगळं. तर तसंच आता श्रीलंकेमध्ये होऊ घातलेलं आहे.
श्रीलंकेमध्ये जे बंदर आहे, त्याचं नाव मला आता आठवत नाही, पण त्या बंदरावर जवळपास चीनचा ताबा आहे. अच्छा. तर ते चीननेच उभं केलं आणि ते इतकं प्रचंड उभं केलेलं आहे. अर्थात श्रीलंका हा त्या सागरी मार्गाचा एक महत्त्वाचा भाग असला हिरून चीनने हे केलेलं आहे की सागरी मार्गामध्ये श्रीलंका तिथे येतो मेजर जागतिक व्यापारामध्ये. तर हे सगळं विचार करूनच चीनने केलेलं आहे आणि चीनची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळी भारतीय बाजार त्या कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड खाली आला, शेअर बाजार, त्यावेळी चीनच्या गुंतवणुकीला आडकाठी केली होती आपण. अच्छा. होऊ दिली नव्हती तेवढी. याचं कारण त्यांनी जर भारतीय कंपन्यांवर शेअर ताबा घेतला तर कदाचित आपण सुद्धा त्यांच्या हातात जाऊ. ते होऊ नये. आता भारत हे करू शकला कारण भारताची ताकद तुलनेने जास्त आहे. पण नेपाळ करू शकेलच असं म्हणता येणार नाही, बांगलादेश करू शकेलच असं म्हणता येणार नाही. तसं श्रीलंकेचं झालेलं आहे, निश्चितपणे झालेलं आहे. आणि हे मोठं संकट आहे की अमेरिका इतकी वर्ष आर्थिक ताकदीच्या जोरावर अनेक गोष्टी करत होता, तशी महत्वाकांक्षा चीनच्या मनामध्ये निश्चितपणे दिसते आहे. एका बाजूला श्रीलंकेत हा प्रॉब्लेम आहे, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान पण ऑलमोस्ट आर्थिक अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे असं वाचनात येतं. आपली शेजारी असे डिस्टर्ब असणं याचा भारताला इकॉनॉमिकली पॉलिटिकली काय इम्प्लिकेशन्स आहेत आणि असं हे सगळ्यातनं काय शिकून भारतानं पुढची पावलं उचलली? हां, आता यातनं धडाच घेतला पाहिजे आपण जर काय म्हणजे आपल्या देशापुरता आपल्या भारतीय नागरिकांपुरता थोडा विचार करायचा तर यातनं काय धडा घेता येईल. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मला असं वाटतं की कोविडच्या काळामध्ये जी हालचाल आपण केली ती मला फार महत्त्वाची वाटते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आत्मनिर्भर धोरण जे राबवलं, आपलं अवलंबित्व आपण कमी केलं. आता ऑइलचं अवलंबित्व कमी करू शकत नाही कारण 85% ऑइल आपण बाहेरूनच घेतो. पण मी म्हटलं तसं निर्यातीमध्ये जर 50% ग्रोथ असेल याची इलेक्ट्रॉनिकच्या इंजिनिअरिंग तर ती चांगली गोष्ट आहे. आपण मोबाईल फोन जर बाहेरून घेत नसू ती चांगली गोष्ट आहे. आपण गोडतेल देशातच तयार करत असू तर ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ती पावलं उचलणं वेगाने ही आपली आता सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. दुसरी गरज अशी आहे की इतर अनेक बाबतीवरचं अवलंबित्व आपल्याला कमी करावं लागणार आहे. उदाहरणार्थ 85% गरज जर तेलाची बाहेरून भागवत असू आपण तर आपल्याला जागा होण्याची गरज आहे. मग आपण काय करू शकतो? परवा गडकरींनी त्याचा फार चांगला उल्लेख केला की त्यांनी साखर कारखान्यांना सांगितलं की इथेनॉल तुम्हाला जेवढं उत्पादित करता येईल तेवढं करा, आम्ही घेणार आहोत. म्हणजे इथेनॉलचं ब्लेंडिंग ज्याला पेट्रोलमध्ये करतात ते वाढवणं. आता हे छोटे छोटे ते काय पर्सेंटेजमध्ये पाहिलं तुम्ही तर ती सुरुवात छोटी होईल. पण परवा मी मराठवाड्याची बातमी वाचत होतो की मनमाड टू परभणी इलेक्ट्रिक इंजिन सुरू होत आहे. हे जे सुरुवात झालेली ही चांगली गोष्ट आहे. याचं कारण डिझेलचा वापर कमी करणं ही आपली गरज आहे. डिझेलचा वापर कमी म्हणजे सौर ऊर्जेचा वापर पुढच्या काळामध्ये आपण वाढवणार आहोत. त्यामुळे ग्रीन एनर्जीला जो थ्रस्ट दिलेला आहे सध्या कंपन्यांनी, रिलायन्सने केलं आहे, अदानींनी केलेलं आहे किंवा इतर अनेक टाटांनी केलेला आहे. आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर पुढच्या काळामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर वाढवावा लागणार आहे. त्यातला एक ब्रेक थ्रू मिळण्याची वाट पाहतोय आपण. तो ब्रेक थ्रू असा आहे की आपण किती कमी काळामध्ये इलेक्ट्रिक बॅटरी भरू शकतो. ती जर कमी काळामध्ये आपण भरू शकलो तर त्याचा वाढ फार वेगाने त्याची वाढ होऊ शकेल. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रिक वाहनांवर नेणं किंवा रेल्वेचे सगळे इंजिन्स इलेक्ट्रिकवर चालवण्याचे प्रयत्न करणं किंवा सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर सुरू करून ती वापरायला सुरुवात करणं, या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये होणार आहेत. त्याचं स्वावलंबन हे आपल्याला करावंच लागणार आहे. आणखी एक गोष्ट करावं लागणार आहे, भारताने कुठे मार खाल्लेला आहे इकॉनॉमीमध्ये की आयात निर्यात धोरणामध्ये मार खाल्लेला आहे. म्हणजे भारताची नेहमी आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. त्यामुळे आपण कितीही कमवलं तरी आपण सोनं विकत घेणारच. किती सांगितलं लोकांना तरी सोनं विकत घेणारच लोक. तेल आपल्याला लागणारच. 30 कोटी गाड्या चालवायच्या असेल तर तेल लागणारच. किंवा डिझेलमधून वीज निर्मिती आपण काही प्रमाणात पुढचे काही वर्ष करावंच लागणार आपल्याला. हे सगळं लक्षात घेता एक राष्ट्रीय मोहीम म्हणून याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. तसं वातावरण निर्मिती आता केली पाहिजे युद्धाच्या आणि या परिस्थितीच्या निमित्ताने की आपल्याला देश म्हणून आपल्या हिताचं काय आहे. तर त्यातलं पहिलं हित काय आहे
की आपण इलेक्ट्रिकवर शिफ्ट होणं. बरोबर. दुसरं हित काय आहे की आपण सोन्याची खरेदी कमी करणं. हे आता किती अप्रिय असलं तरी तिची गरज आहे सध्या. तिसरं काय आहे की आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट किती वापरू शकू. म्हणजे किमान आपली गाडी आपण काय आठवड्यात नाही, एखादा दिवस 2 दिवस वापरली नाही तर चालेल का, तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण वापरू शकू का. आणि मेट्रोचा जो विस्तार आपण गेली 10 वर्ष केला तो रिमार्केबल आहे. आज आपल्या देशामध्ये 3000 किलोमीटर मेट्रो, 3000 नाही, 1000च्या काही आत मेट्रो गेलेली तिथपर्यंत. ही चांगली गोष्ट आहे. तर हे जे जाणीवपूर्वक काही गोष्टी होत आहेत, काही गोष्टी विकासाच्या भाग म्हणून होत आहेत, तर मला असं वाटतं की त्या दिशेने जाणं ही आपली गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणाच्या इन्फ्लुअन्स खाली न येणं. म्हणजे त्याच्या म्हणजे आत्मनिर्भर सारख्या धोरणाशिवाय ते शक्य नाही. उद्या तुम्ही नुसते अमेरिकेवर अवलंबून आहात, रशियावर अवलंबून आहात, हे आता याच्या पुढे चालणार नाही. बरोबर. आणि श्रीलंकेचा जो अनुभव आहे तो समोर ठेवता सेंद्रिय शेती ही कितीही चांगली असली तरी ही एका दमात करण्याची गोष्ट नाही. हा धडा सुद्धा घेतला पाहिजे. आता आपण सिक्कीम पुरतं मर्यादित ठेवलेलं आहे सेंद्रिय शेती, की सिक्कीम पूर्ण राज्य आपण सेंद्रिय शेतीसाठी राखीव ठेवलेलं आहे. हे समजू शकतो आपण. पण याच्यासाठी देशात सेंद्रिय शेती केली पाहिजे हे आपल्याला परवडणार नाही. याचं कारण आपण 140 कोटी आहोत. आपल्या देशामध्ये जर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली तर 1972चा अनुभव आपल्या पाठीशी आहे. ती भयंकर वेळ येऊ शकते आपल्यावर. तर ती वेळ येऊ नये. सुदैवाने खूप खूप चांगली परिस्थिती भारताची. रेकॉर्ड शेतीमालाचं उत्पादन आपल्या देशामध्ये कोरोनाच्या आणि कोरोनानंतरच्या दुसऱ्या वर्षात हे झालेलं आहे. त्यामुळे तो धडा जरी आपण घेतला तर आपण युद्धाच्या काळामध्ये आणि या प्रकारच्या अतिशय अस्थिर अशा जागतिक परिस्थितीमध्ये सुद्धा आपण चांगल्या परिस्थितीमध्ये टिकून राहू. सर, या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न की कोविडमध्ये 1.5-2 वर्ष गेली, ते संपायची चिन्ह दिसेपर्यंत युद्ध चालू झालंय. हे सगळे आर्थिक अस्थिर्य आजूबाजूला खूप दिसतंय. तिकडं काय ब्रिटन बाहेर पडलं युरोपियन युनियनमधून, त्याचे इम्पॅक्ट दिसतील. खूप अशा अस्थिरतेच्या गोष्टी जगभरात चालू आहेत ज्याचा आपल्या हातात काही नाही. अशा वेळेला आपण जे भारत म्हणून 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न बघितलं ते आता कितपत व्हॅलिड आहे? त्याच्या पाठीमागं आपण अजून पळलं पाहिजे का? भारताची म्हणून इकॉनॉमिक दिशा पुढचे काही वर्ष काय असली पाहिजे? एक मान्य केलं पाहिजे की जागतिक ज्या घटना घडत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्याचे आपल्यावर परिणामच होणार नाही असं मानून आपल्याला पुढे जाता येणार नाही. पण त्याचा रेफरन्स घेऊन तो धक्का मिनिमम कसा बसेल. मी सुरुवातीला काही गोष्टींचा उल्लेख केला, त्याचा धागा पकडून मी असं म्हणेन की कोरोनाची आठवण आपण केली पाहिजे. की कोरोनाच्या काळामध्ये युरोपमध्ये काही देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे मॉल रिकामे पडले, म्हणजे रिकामे झाले, ती परिस्थिती भारतात कधी आली नाही. भारतामध्ये कोरोनाच्या 2 वर्षामध्ये कुठेही जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली असं कधीही घडलं नाही. तर हा प्लस पॉईंट आहे. आता हे कॅरेक्टर आहे भारताच्या नागरिकांचं. म्हणजे खरं म्हणजे भारतीय नागरिकांना शाबासकी त्याच्या पाठीवरून हात फिरवला पाहिजे की तुम्ही हे चांगलं वागलात. त्या काळामध्ये अतिशय चांगल्या जबाबदारीने तुम्ही वागलेला आहात. की किती प्रश्न आले, किती नोकऱ्या गेल्या लोकांच्या, किती आर्थिक परिस्थिती निर्माण झाली, अनेकांचं घरामध्ये काही पैसेच राहिले नाहीत. तर लोकांनी या प्रकारची साठेबाजी नाही केली फार. ते सदा सर्वदा 2 वर्ष हा माल उपलब्ध होता, शेतीमाल होता, सगळा उपलब्ध होता. लोकांनी कामं केली, पुन्हा देश उभा राहिला. जगाच्या पाठीवर भारत हा तुलनेने खूप लवकर उभा राहिलेला देश आहे कोरोनानंतर. आणि त्याचे फळं आपण आज घेतो आहोत. की ज्या प्रकारचे निर्यातीचे उद्दिष्ट आपण गाठलं, ज्या प्रकारचं व्यवहार ज्या वेगाने सुरू झाले, तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतामध्ये ज्या प्रकारचं विमान वाहतूक ज्या वेगाने तिने गती पकडली कोरोनानंतर, ते आश्चर्यकारक आहे. आज 720 विमानं फिरतात दररोज भारताच्या आकाशामध्ये. हे आश्चर्य आहे. म्हणजे इतक्या वेगाने तो नॉर्मलाइज झालेला हे आहे. आता त्याला अडथळे कसे आले की आता तुम्ही पेट्रोल प्रचंड महाग झालं, 25% महाग करावं लागलं आपल्याला. आता त्याला आपल्यासमोर पर्यायच नाही आहे. पण या सगळी संकट पुढच्याही काळात येणार आहेत. कारण
भारत हा जागतिकीकरणाचे फायदे घेतो, तसं जागतिकीकरणाचे परिणाम नको आम्हाला सगळे बाकी असं म्हणून चालणार नाही. तर भारताच्या हातात एक हत्यार आहे. ते हत्यार असं आहे की IT इंडस्ट्री. IT इंडस्ट्रीवरचं अवलंबित्व जगाचं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. बरोबर. आज अशी परिस्थिती आहे की IT मध्ये माणसं मिळत नाहीत, इतका रोजगार आज शिल्लक आहे. आणि ITचं म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की डॉलरची किंमत वाढली तर आपल्याला त्रास होतो. ITच्या माध्यमातून ती आपण परत मिळवतोय जवळपास. मग TCS सारख्या, इन्फोसिस सारख्या कंपन्या, त्यांचे जे नफ्याचे आकडे आता मार्च नंतर येणार आहेत, त्याच्यामध्ये डॉलरचं कंपोनंट प्रचंड असणार आहे. बरोबर. तर ही जी सगळी परिस्थिती आहे, या प्रकारचं म्हणजे एक ज्याला पॉप्युलेशनचं डिव्हिडंड म्हणतात, तो डिव्हिडंड पुरेपूर आपण सध्या घेतो आहोत. म्हणजे भारतीय मार्केट, बाजार जो आहे तो टिकून कशासाठी आहे की कोणाला तरी काहीतरी घ्यायचंय. त्याची गरज संपतच नाही, कारण ती जो हे आहे हायरार्की जी आहे त्या समूहाची, की कोणी दारिद्र्य रेषेच्या खाली आहे, कोणी लोअर मिडल क्लास आहे, कोणी मिडल क्लास आहे, कोणी हायर मिडल क्लास आहे, कोणी प्रचंड श्रीमंत आहे. तर या माध्यमातनं जी काय डिमांड भारताची टिकून आहे त्या प्रकारची डिमांड जगाच्या पाठीवर कुठेच नाही आहे. राईट. सध्या इतक्या व्हॅल्यूममध्ये बरं का. तर तो व्हॅल्यूम आपल्या कामाला आत्ता येतो आहे. तसा यावा का न यावा हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण तो येतोय, आज येतोय. त्याच्यामुळे आपण तुलनेने स्थिर आहोत. आपल्याला उद्याची चिंता नाही आहे. आपल्याला चिंता कधीची की जगाची परिस्थिती जर तशी काही अस्थिर झाली तर आपण काय करायचं, ही चिंता आहे. ती सगळ्यांनाच आहे तसं म्हटलं तर. याचं कारण आता हे युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध जर वाढलं तर आज ठीक आहे, युरोपमध्ये आज काय स्प्रिंग आला आहे म्हणून ठीक आहे. उद्या थंडी सुरू झाल्यावर काय करणार, कुठून आणणार गॅस, कुठून आणणार? अख्खा जर्मनी, अख्खा नेदरलँड्स, अख्ख्या त्या सगळ्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज या सगळ्या गॅसवर अवलंबून आहेत रशियाच्या. आणि जर ते हे सुरू झाले नाही, हिटर सुरू झाले नाही घरातले आणि कारखान्यातले, कसं जगणार आहेत लोक तिथे? पण याचा अर्थ त्यांच्यासमोर जे प्रश्न आहेत त्या तुलनेने आपल्यासमोर काहीच प्रश्न नाहीत असं माझं मत आहे. उद्याची चिंता नाही आपल्याला. आपल्याला चिंता अशी आहे की हे जर फार पडझड झाली तर काय, ही चिंता निश्चितपणे आहे. पण मला असं वाटतं की आपण आता वर्तमानाचाच विचार करायला पाहिजे, कारण पुढचा विचार करून आपल्या हातात नाही आहेत त्या गोष्टी. हे युद्ध लांबलं तर त्याचे परिणाम हे इतके डायनॅमिक असतील की कदाचित रशियाने फार टोकाचा स्टँड घेतला आणि त्याच्यामध्ये संघर्ष हा अमेरिका रशिया किंवा ब्रिटन रशिया अशा काही प्रमाणात आला. कारण जर्मनीने पहिल्यांदा या युद्धामध्ये शस्त्रास्त्र देण्याची तयारी दाखवली, जो जर्मनी कधीच शस्त्र विकत नव्हतं या पद्धतीने. किंवा अमेरिकेच्या खालोखाल ब्रिटन अमेरिकेची री ओढतोय, प्रत्येक घोषणेगानी री ओढतोय. म्हणजे तो थेट रशियाशी शत्रुत्व घेतो आहे. मग याचे जे परिणाम आहेत, उद्या रशियाने ठरवलं की चीनशी सलगी करायची आणि आपलं सगळं अवलंबित्व चीन सारख्या देशाकडनं भागवायचं आणि इतर सगळ्या देशांना काही गॅस वगैरे काही द्यायचं नाही, तर जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीमध्ये आपण काही प्रमाणात निश्चितपणे भरडले जाऊ. कारण गॅस आपल्याकडे सुदैवाने 1% पेट्रोल डिझेल आणि अतिशय निग्लिजिबल गॅस हा आपल्याकडे रशियाकडनं येतो आहे. आता आपल्याला कसं सौदी अरेबिया या सगळ्या अरब कंट्रीजशी संबंध चांगले ठेवावे लागतील, त्याचा वापर कमी करावा लागेल, त्याचं रेशनिंग करावं लागेल. तर ते सगळं पुढची संकटं लक्षात घेऊन त्याच्यासाठी नागरिकांनी तयार असलं पाहिजे. ती वेळ न येऊ पण तयार असलं पाहिजे. आपण जे सगळं काय सरकार महागाई वाढली, असंच झालं तसंच झालं, तसा काळ हा नाही. हा काळ तुलनेने आजचं आयुष्य आपलं व्यवस्थित चालू आहे आणि जी काय पुढच्या 6-8 महिन्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे त्या प्रकारची काळजी देश म्हणून आपण घेतो आहोत की नाही एवढं पाहण्याचा सध्याचा काळ आहे. आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी होत आहेत. त्याच्यातले म्हणजे आता फोनचा वापर तुम्ही टाळू शकत नाही, पण फोन आपल्या देशात तयार होतो ही महत्त्वाची गोष्ट आहे. संरक्षण सामुग्री आपण टाळू शकत नाही, पण संरक्षण सामुग्री आपण निर्यात करायला लागलेलो आहोत, ही चांगली गोष्ट आहे. तर या प्रकारचं, पण शेतीचं आपण इतके वर्ष शेतीचं नियोजन नीट करू शकलो नाही, पण शेतीची निर्यात आपण वाढवायला लागलेलो आहोत, ही चांगली गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे आपण या दिवसांमध्ये पाहिलं पाहिजे असं मला वाटतं.
सर तुमचे खूप खूप आभार. कुठलीही युद्ध, कुठलंही संकट हे इकॉनॉमिक असतं आणि त्याचा आपल्याला वाटलं नाही तरी आपल्या रोजच्या जगण्यावर कसा परिणाम होतो हे आज सविस्तरपणे समजलं. आणि यातला हा मुद्दा महत्त्वाचा आहे की आपल्यालाही काहीतरी भूमिका नागरिक म्हणून घ्यावी लागेल आणि त्याचा फायदा देशाला आणि पर्यायानं आपल्याला होऊ शकेल. तर तुम्ही वेळ दिलात आणि इतका क्लिष्ट विषय इतक्या सोप्या पद्धतीनं सांगितलात त्याबद्दल थिंक बँककडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.